8 मार्च महिला दिन आणि या महिला दिनाचं औचित्य साधून आपण तारा न्यूजच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या महिलांशी संवाद साधतोय। आज आपल्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कोल्हापूरमध्ये एक रणरागिणी म्हणून आपलं नाव कमावले। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि गोकुळसारख्या महत्त्वाच्या संस्थेत सक्रिय असणाऱ्या सौ शौमिका महाडिक आज आपल्यासोबत आहेत। तर नमस्ते मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर सर्वात प्रथम तुमचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास कसा घडला? पहिला तर मी सगळ्यांची माफी मागते की माझा आवाज माझाही बसलाय आहे, त्याच्यामुळं मला बोलताना थोडाफार हे होईल। पण हा जो काही संघर्षमय प्रवास आहे तो सर्वसामान्याप्रमाणेच घडला। कारण मला असं वाटतं संघर्ष कुणालाच चुकलेला नाही, मग तो तुम्हाला असेल मला असेल, सगळ्यांच्या आयुष्यात आपला संघर्ष आहे। त्यातल्या त्यात राजकारण आणि सामाजिक जीवन म्हटलं तर जास्त चढ उतार असतात, बरोबर। पण त्यातून सुद्धा संघर्षातून आपण वाट कशी काढतो, त्याला तोंड कसं देतो, त्यातून बाहेर कसं येतो, का संघर्षाला बघून आपण पळून जातो, त्याच्यावरती प्रत्येकाची प्रतिमा ठरत असते। आणि मला वाटतं ते जे काही भांडण किंवा त्या संघर्षाला तोंड देण्याचं जी काही माझी प्रतिमा बनली त्याच्यावरून लोकांनी रणरागिणी हे नाव ठेवलं। पण मला आता हे नाव म्हणजे रणरागिणी हे नाव असण्यापेक्षा मला ती फार मोठी जबाबदारी वाटते माझ्यावरती ती आता, त्याच्यामुळं मी याच्याकडे एक जबाबदारी म्हणून जास्त बघते। अच्छा, तर आतापर्यंत तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे जे प्रश्न असतील त्याच्यासाठी किंवा सामाजिक न्यायासाठी कोणकोणते उपक्रम आतापर्यंत राबवलेत? मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आम्ही महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही खेळती भांडवलं डिस्ट्रीब्यूट केली होती। मला वाटतं त्यावेळेस आम्ही हायेस्ट नंबर ऑफ भांडवल जे असतं खेळतं भांडवल त्यांना एखादा उद्योगधंदा चालू करण्यासाठी द्यायचा तो आम्ही डिस्ट्रीब्यूट केला होता। आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये डिजिटल लॅब्स, सगळ्यात जास्त डिजिटल लॅब्स त्यावेळेस दिल्या होत्या आणि डिजिटल क्लासरूम्स बनवल्या होत्या, स्मार्ट क्लासरूम्स बनवल्या होत्या। शेतकऱ्यांच्यासाठी ज्या विविध सरकारच्या योजना आहेत त्या राबवल्या होत्या आम्ही। तर मग त्याच्यामध्ये मुक्त गोटाची संकल्पना होती ती मोठ्या प्रमाणात आम्ही त्यावेळेस अनुदान वाटप केलं होतं त्याचं। त्यामुळे आम्ही सगळ्या क्षेत्राला धरून आम्ही बरंच त्यावेळेस मला काम करण्याची संधी मिळाली। तर आता तुम्ही गोकुळसारख्या महत्त्वाच्या संस्थेत सक्रिय आहात, तर तिथं महिलांना प्राधान्य मिळावं यासाठी काही विशेष कार्य आहे का तुमचं? आता कसं झालंय माहिती आहे का, खरं सांगायचं तर महिलांना प्राधान्य सगळ्या क्षेत्रात मिळालेलं आहे। इनफॅक्ट महिला सगळ्या क्षेत्रात आहेतच, फक्त कसं होतं माहिती आहे का की गोकुळसारखी जी संस्था आहे तशा अनेक संस्था आहेत, तर त्याच्यामध्ये आरक्षण हे आहेच महिलांच्यासाठी, म्हणजे काही जागा राखीव आहेतच। अच्छा, मग त्या आरक्षणावरती महिला निवडून येतातच, पण त्या कितपत निर्णय प्रक्रियेमध्ये सक्रिय होतात हे महत्त्वाचं आहे। किंवा जर एखाद्या ओपन जागेवरती महिला ज्या वेळेस निवडून येईल आणि ती निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेईल स्वतःला, तेव्हा मी म्हणेन की खऱ्या अर्थाने अशा संस्था वाढीस येतील। अच्छा, म्हणजे फक्त मला आरक्षण मिळालेलं आहे, महिला आरक्षण आणि तिथे पर्याय नाही आहे म्हणून मी निवडणूक लढवती आहे, हे मला कधी पटलेलं नाही। कारण मी आजपर्यंत राजकारणात कधी वुमेन्स कार्ड खेळलेलं नाही की मी महिला आहे म्हणून माझ्यासाठी हे माफ असावं, मी महिला आहे म्हणून तुम्ही माझ्याशी असावं, मी कधीच नाही। किंवा माझा केंद्रबिंदू राजकारणात कधीच फक्त महिला हा नव्हता, महिला हा माझ्या समाज कार्डाचा जो काही आहे तो एक भाग आहे। कारण मला मतदान करताना पुरुषांनी केलेलं आहे, महिलांनी केलेलं आहे, त्यामुळे मी कधी महिला एकच टार्गेट ठेवलं नाही। मला असं वाटतं की महिलांना जेव्हा सक्रियपणे स्वतःहून सहभाग नोंदवतील ना, तेव्हा अशा संस्थांची प्रगती होईल आणि अशा संस्था पुढे जातील। अच्छा, आता बऱ्याच क्षेत्रात तुम्ही म्हणताय तशाप्रमाणे किंवा बऱ्याच ठिकाणी आता महिला काम करतात, तर अजूनही समाजामधून त्यांच्यावर टिप्पणी केली जाते किंवा काहीतरी बोललं जातं, तर तुमच्या बाबतीतही असं काही घडलं असेल तेव्हा तुम्ही त्यांना कसे सामोरे गेला त्या अडचणींना? जेव्हा मी म्हटलं राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात आपण काम करत असतो ना, तेव्हा आपल्यावरती टीका ह्या होणारच, कौतुकापेक्षा टीका जास्त होणार, हे पार्ट अँड पार्सल आहे। त्यामुळे हे जर तुम्ही पहिला ॲक्सेप्ट नाही केलं की
उद्या मला कुठल्याही टीकेला सामोरं जावं लागणार, माझ्यावरती चिखल फेक होणार, हे मानसिकता ठेवूनच आपण या क्षेत्रात उतरलेलो असतो. कुठल्याही क्षेत्रात आपण घराच्या उंबरट्याच्या बाहेर पडलो की या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर होणार, ही मानसिकता ठेवून बाहेर पडायची. पण त्याचा आपल्यावरती काही परिणाम होऊन द्यायचा नाही, कारण तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याच्यावरती मी कोण आहे हे ठरत नसतं. जेव्हा ती गोष्ट मी मनाला लावून घेईन तेव्हा तो माझ्या काय म्हणतात त्याला, माझ्या करिअरमध्ये किंवा माझ्या पुढच्या जीवनामध्ये तो अडथळा ठरू शकतो. जोपर्यंत मला त्या टीकेचा काही माझ्यावरती परिणाम होत नाही आहे तोपर्यंत तो माझ्या कुठल्याही काय म्हणतात मार्गामध्ये अडथळा होऊ शकत नाही. त्यामुळे टीका ही मनाला लावून घ्यायची नाही. तसंच तुम्हाला कौतुकही मिळणार आहे. तुम्ही जर चांगलं काम केलं तर ते डोक्याला चढून द्यायचं नाही. ते न्यूट्रल राहणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे टीका तशी कौतुकी आहे, त्याच दोन्हीचा बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. पार्ट अँड पार्सल आहे, सो आपण ते अवॉइड नाही करू शकत. तरी युवतींनी राजकारणात यावं किंवा त्यांचा सहभाग इकडे वाढावा यासाठी त्यांना काही सल्ला वगैरे द्याल का तुम्ही? निश्चित मला असं वाटतं की आज जर एवढ्या संधी उपलब्ध आहेत तर युवतींनी सुद्धा राजकारणात यायला पाहिजे. पण हे त्यांनी ठामपणे लक्षात घेतलं पाहिजे की हे राजकारण म्हणजे समाजसेवा करण्याचं एक माध्यम आहे आपल्याला. बरोबर. तुमच्यात जर संघटन कौशल्य असेल, तुमच्यात जर लिडरशिप क्वालिटी असेल आणि तुम्हाला खरोखर समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर तुम्ही राजकारणात आलं पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं तर राजकारणात इतके सगळे पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाची जर बघितलं तर एक युथ विंग आहे. युवक युवती त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. तर मला असं वाटतं ज्या युवतींचे विचार तेवढे प्रगल्भ झालेले आहेत की त्या मुख्य प्रवाहात येऊन आपले विचार मांडू शकतात, रिझनेबल डिबेट करू शकतात, तर ज्या पक्षाची विचारसरणी त्यांना मान्य आहे किंवा त्यांना असं वाटतं की हा पक्ष खरोखर लोकांच्यासाठी काम करतो आणि मी जर या पक्षाची मेंबर झाले तर मला अजून चांगल्या रीतीने करता येईल, तर मला असं वाटतं त्यांनी अशा युथ विंगशी कनेक्ट व्हावं आणि त्यांनी समाजासाठी कॉन्ट्रीब्युशन करावं. त्याच्यामुळे समाज आणि राष्ट्र प्रगत व्हायला आपल्याला निश्चितच काय म्हणा मदतच होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होते, आजकाल लोकांना शॉर्टकट्स फार पाहिजे असतात. तो संयम राहिलेला नाही आहे लोकांच्यात. म्हणजे आपण नेहमी बघताना ना आपल्यापेक्षा मोठ्या नेत्याकडे बघावं. म्हणजे आम्ही बघतो ना एक आदर्श म्हणून, आता जर देवेंद्र फडणवीसांच्याकडे जर बघितलं आपले माननीय मुख्यमंत्री, तर त्यांचा प्रवास एक नगरसेवकापासून चालू झालेला आहे तो मुख्यमंत्री पदापर्यंत. पण आज लोकांना शॉर्टकट पाहिजे, त्यांना लगेच मुख्यमंत्री मोठं व्हायचंय. तर प्रत्येक पाऊल असतं. तर मला असं वाटतं की पहिलं पाऊल टाका, प्रशासनाची पकड ठेवा, प्रशासन समजून घ्या, लोकांच्या समस्या समजून घ्या. तुम्ही डायरेक्ट वरती गेल्यावरती तुमचा लोकांशी कनेक्ट हळूहळू कमी होत जातो. त्याच्यापेक्षा मला ह्या युवकांना हेच सांगायचं आहे की तुम्ही राजकारणात जरूर या, पण तुम्ही कशासाठी येताय हे तुम्ही ठरवा. म्हणजे जे सगळं दिसतं ते सोनं. आपण पंतप्रधानांची जरी आयुष्याची सुरुवात बघितली राजकीय, तरी ती किती खूप उशिरा झालेली आहे. आज फार लांबचं नको म्हणायला, आपले चंद्रकांत दादांची सुद्धा जर बघितलं तर त्यांनी मला वाटतं विद्यार्थी दशेपासून ते ह्या क्षेत्रात आहेत. म्हणजे जेव्हा पक्षाने सांगितलं तुम्ही इकडे जायचं आहे, इथे काम करायचं आहे, तुम्हाला तुमचं घर सोडून राहायचं आहे, त्यांनी ते सगळं केलेलं आहे म्हणून आज ते ह्या पदावरती आहे. म्हणजे आपण शॉर्टकट न करता तुम्ही समाजहिताचं किती भान ठेवून राजकारणात येता हे महत्त्वाचं आहे. आणि जर हे तुम्ही क्लिअर असाल तर 100% युवकांनी राजकारणात यावं. खूप छान सल्ला दिला तुम्ही मॅडम. तर मला एक विचारायचं की तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागातही काम करताय, शेतकऱ्यांच्या हिताचं काही कार्य असेल तर ते करताय, तर आतापर्यंत या माध्यमातून कोणकोणती कामं तुम्ही केलेली आहेत? मी जसं तुम्हाला सांगितलं की जिल्हा परिषदेमध्ये असताना आम्ही सगळेच जे केडर होते ते सगळेच आम्ही एकत्र केलेले आहेत. प्रत्येक केडरसाठी वेगळं वेगळं काम केलेलं आहे. आणि माझा फोकस हा नेहमी ओव्हरऑल जिल्ह्याचं प्रगती याच्यावरती राहिलेला आहे. म्हणजे मला जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संधी मिळाली तर मी त्या संधीकडे असं बघितलं की चला मला आता लोकांचं काम करता येईल, त्यांच्या समस्या डायरेक्ट जाणून घेता येतील, माझ्याकडे काही अधिकार असतील, त्यामुळे मी तिथल्या तिथे निर्णय घेऊ शकेन. त्यामुळे मी असं महिला किंवा हे शेतकरी वर्ग किंवा असं मी कधी कॅटेगराईज केलं नाही. आज जर माझा जिल्हा स्वयंपूर्ण बनला, आज माझा जिल्हा जर प्रगत झाला तर त्यामध्ये जे सगळे हे घटक राहतात ते सगळे आपोआप स्वयंपूर्ण होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरचे असे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत. म्हणजे आज युवकांचा रोजगार असो, आज आपले युवक बाहेर जाऊन काम करतात, त्यांच्यासाठी नोकरीची संधी असो किंवा इथल्या दळणवळणाची व्यवस्था असो, रस्त्यांचं जे काही असेल. आता तुम्ही बघतायच मागचे काही महिने अमल माडिक साहेब महानगरपालिका प्रशासनावर रोजचं ह्या रस्त्यांच्या संदर्भात बघतायत.
तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या जेव्हा स्वयंपूर्ण माझा जिल्हा होईल, ऑटोमॅटिकली तिथं राहणारे सगळे केडर हे स्वयंपूर्ण होणार आहेत. अच्छा. त्यामुळे आम्ही ओव्हरऑल जिल्हा हा फोकस ठेवून काम करतो. अच्छा, तरी इतके दिवस तुम्ही हे सगळं काम करताय, एखादा असा अनुभव जो की तुम्ही केला आणि तुमच्या अगदी खास लक्षात राहिलाय किंवा त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडला, असा एखादा खास किस्सा तुमच्या आठवणीत आहे का? की मला असं वाटते माझी ओळख जिल्ह्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाने जास्त करून दिली. जसं मी तुम्हाला म्हटलं, जिल्हा परिषद अध्यक्ष होणं ही खूप म्हणजे माझ्यासाठी पण ती अचानक आलेली संधी होती, जबाबदारी होती आणि त्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी मला करता आल्या, लोकांच्यापर्यंत पोचता आलं. आणि त्यातल्या त्यात मला नेहमी असं वाटायचं की लोक जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये येत आहेत, म्हणजे लोकांनी शक्यतो त्यांची कामं पंचायत लेवललाच व्हावीत, जिल्हा परिषदेपर्यंत येण्याचं कोणाला वेळ येऊ नये अशा पद्धतीनंच माझं कामकाज असायचं. पण जरी आली तरी त्यांना तिथे कुठलीही अडचण येऊ नये, म्हणजे अगदी त्यांची कामं सुटसुटीत पद्धतीनं व्हावं याच्यासाठी मी एक प्रशासकीय शिस्त असेल म्हणा किंवा जिल्हा परिषदेच्या आवारामधल्या काही शिस्त असतील, ह्या सगळ्या लावणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. पण त्या कारकिर्दीमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीनं पाळलं गेलं, याचं मला खूप छान वाटतंय. प्लस त्यावेळेस देशातला सर्वात उत्कृष्ट मला वाटतं स्वच्छ भारत अभियानाचा अवॉर्ड जो होता, तर देशातला पहिला अवॉर्ड माझ्या जिल्हा परिषदेला मिळाला, कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला. आणि असे बरेच अवॉर्ड्स आम्हाला मिळालेले आहेत. मग ते राष्ट्रीय स्तरावरचे होते, त्यामुळे ते माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. अच्छा, तर पुढील काळात किंवा आगामी काळामध्ये जनतेसाठी किंवा महिलांसाठी तुमचा अजेंडा काय असणार आहे? मी जसं म्हटलं तुम्हाला की माझा वैयक्तिक अजेंडा असा कोणासाठी नाही आहे. आपलं पहिला जिल्हा समृद्ध करणं हे आमचं ध्येय आहे. पण त्यातल्या त्यात मला एक महिला दिनाच्या निमित्ताने जर तुम्ही विचारला तर एक जरूर संदेश द्यायचा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की महिलांनी स्वतःहून निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून स्वतःला घेणं गरजेचं आहे. तितकंच जेव्हा ज्या महिलांना ह्या प्रक्रियेमध्ये संधी मिळते, काही महिला राजकारणात आहेत, काही प्रशासकीय क्षेत्रात आहेत, काही बऱ्याच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत, ज्या महिलांना संधी मिळालेली आहे, ज्या चांगल्या पदावरती आज काम करत आहेत, तर त्यांनी इतर महिलांना कमी लेखलं नाही पाहिजे. कारण महिलांमध्ये काम करत असताना मी महिलांच्या दोन्ही बाजू बघितलेल्या आहेत, चांगली बाजूही बघितलेली आणि वाईट बाजूही बघितलेली आहे. सहसा मी असं बघितले की महिला दिन आहे म्हणून महिलांच्याबद्दल चांगलंच बोलायचं, मी या मताची नाही आहे. कारण मी दोन्ही बाजू महिलांच्या बघितलेल्या आहेत, मी स्वतः महिला आहे, त्या अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या महिला थोड्याशा आपल्यापेक्षा वीक आहेत, सगळ्यांनाच बोलता येत नाही, पुढे येता येत नाही, अशा महिलांना आपण हात दिला पाहिजे. तर काही महिला अशा आहेत ज्या तुमच्यात लिडरशिप क्वालिटी आहे, तुम्ही चांगलं बोलू शकता, तुम्हाला ती संधी आज मिळालेली आहे आणि म्हणून तुम्ही जर दुसऱ्याला कमी लेखत असला, तिला कायम हाणून पाडून बोलत असाल तर ही चांगली गोष्ट नाही. आपण एकमेकींना सहाय्य करून एकमेकींना वरती आणलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मदत करा तिला, ती नाही ना करू शकत आहे, ती कुठे चुकती आहे, तिला मदत करा, तुम्ही तिला सांभाळून घ्या. पण काही महिला मी अशा पण बघितल्यात, मी करेल सो कायदा, म्हणजे मला विचारल्याशिवाय पुढं काही करायचं ना, अशा पण महिला बघितलेल्या आहेत. पण त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी एकमेकींना सामावून घेऊन आपण जर पुढे गेलोत ना, तर निश्चित राष्ट्राची प्रगती तर होईलच, पण मानवता धर्म हा खूप चांगल्या पद्धतीनं टिकेल असं मला वाटतं. तर आज आपण शौमिका मायडक यांचे प्रेरणादायी प्रवास पाहिला आणि त्यांनी महिलांसाठी जो सल्ला दिला आहे, अगदी खरंच तो सल्ला घेण्यासारखा आहे. आणि त्यांच्या या प्रेरणादायी प्रवास ही सगळ्यांना, म्हणजे आजकाल राजकारणाकडे वळणाऱ्या युवतींनाही तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही आज खूप महत्त्वाचे पॉईंट्स आमच्यापर्यंत पोहोचवलात आणि तारा न्यूजकडून तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा, माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना, माझ्या सगळ्या लोकांना, जे कोणी ह्या कार्यक्रम बघतील नाही बघतील त्या सर्वांना मनापासून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.